परभणी शहरात 27 मार्च 2026च्या संध्याकाळी बंधुभाव, प्रेम आणि एकतेचा एक सुंदर झलक पाहायला मिळाली. रेणुका मंगल कार्यालयाजवळ रेणुका नगरी परिसरात भव्य ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचे आयोजन एके बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सिकंदर कोठारी यांच्या वतीने करण्यात आले होते. या खास प्रसंगी महाराष्ट्र राज्यात मंत्री दर्जा प्राप्त वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांचा सत्कार हार, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या सन्मानानं करण्यात आला. या कार्यक्रमात परभणी शहरातील अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रमुख म्हणून खासदार संजय बंडू जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, शेख अबुबकर भाईजान, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, जिंतूरचे उपनगराध्यक्ष टिका खान, तसेच नगरसेवक विजय जामकर, अतुल सरोदे, तात्या, शेख अदनान, अब्दुल मतीन, हारून सरवर, अलीम कुरेशी, शेख रईस खान उर्फ रईस दादा आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यासोबतच समाजसेवक, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये ॲडव्होकेट सोनी अफजल सेठ पाढेला, सय्यद अब्दुल खादर, गोविंद सेठ, फैजुला पठाण, अजमेरा, बसेरा बिल्डरचे इब्राहिम सेठ, गुलाम मोहम्मद मिठ्ठूभाई, हमू चाऊस, नानलपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक कदम सर, इम्रान खान, सय्यद इम्रान हुसेनी, हाजी शेख शोएब आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या ईद मिलाप कार्यक्रमाची खासियत म्हणजे येथे सर्व समाज आणि सर्व स्तरातील लोक एकत्र आले होते. मेमन बिरादरीसह सर्व समुदायातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि बंधुभावाची सुंदर मिसाल घालून दिली. कार्यक्रमात पाहुण्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे गोड पदार्थ म्हणून दिलेल्या शीरखुर्म्याने संपूर्ण वातावरण अधिक आनंददायी बनले. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. लोक सतत येत होते, एकमेकांना भेटत होते आणि ईदच्या शुभेच्छा देत होते. संपूर्ण वातावरण प्रेम, आपुलकी आणि मानवतेच्या सुगंधानं दरवळून गेले होते. याचबरोबर एके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून रेणुका नगरी, ललित पार्क, रुक्मिणी पार्क, औंढेकर नगरी, रेणुका नगरी क्रमांक 2 आणि मनोहर लीला नगरी या भागामध्ये विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. काही साईट्स सुरू आहेत तर काही पूर्णपणे विकल्या गेल्या आहेत. या यशस्वी आयोजनासाठी आणि समाजाला एकत्र आणण्याच्या या उपक्रमासाठी सिकंदर कोठारी यांच्या मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. एकूणच हा ईद मिलाप कार्यक्रम फक्त एक कार्यक्रम नसून परभणी शहरात बंधुभाव, एकता आणि प्रेमाचा एक मजबूत संदेश देणारा ठरला. अशा प्रकारचे कार्यक्रम समाजाला जोडतात आणि हाच आपल्या हिंदुस्थानची खरी ओळख आहे.